वेलकम टू मम्माज किचन. आज आपण बनवणार आहोत नाचणी ज्वारीचे दुधी टाकून धपाटे. हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतं आणि आपण पोरांच्या टिफिनला पण देऊ शकतो. त्याच्यासाठी मी घेतले अर्धी दूध खिसून, नाचणी ज्वारीचं पीठ 2 कटोरी, धना पावडर, जिरा पावडर, आलं लसूण मिरचीचा पेस्ट 1 चम्मच, मीठ, हळदी मिरची पावडर. दुधीमध्ये सगळे मसाले टाकायचे आणि बेस कुस्करून घ्यायचा. बेस मिक्स झाला की त्याच्यात नाचणी ज्वारीचं पीठ घेतलं आहे 2 कटोरी, ते बेस मिक्स करून घ्यायचं, पीठ मळून घ्यायचं आणि थोडा टाईम रेस्ट द्यायचं. आता एक चौकी घ्यायची, रुमाल वल्ल करून घ्यायचं, तो चौकीवर टाकायचं. त्याला थोडंसं पाणी घेऊन एक उंडो घ्यायचं आणि बेस हाताने थापून त्याला पतला करून घ्यायचा, थापून घ्यायचा. मग तवा गरम झाला असेल तर त्याच्यावर शेकोया टाकायचा. त्याला स्लो गॅसवर शिजत ठेवायचा. एक बाजूने बेस शेकलो की त्याला पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने पण बेस शेकून द्यायचा आणि मग वरची तूप किंवा तेल लावायचा, जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तशी, आणि दोन्ही बाजूने खरपूस त्याला शेकून घ्यायचा. पोरा नाचणी ज्वारी खाया बघत नाहीत, त्यांच्यासाठी ही असे पराठे धपाटे बनवून तुम्ही टिफिनला देऊ शकता. ही पोरांसाठी खूप हेल्दी असतात, टेस्टला पण खूप बेस्ट लागतात आणि त्याला दही किंवा खरड्यासोबत सर्व केले की अजूनच टेस्ट भारी लागतं त्याची. तसेच धपाटे बेस दोन्ही बाजूने खरपूस शेकून घ्यायचे, तूप लावायचा. तयारात आपले नाचणी ज्वारीचे धपाटे दही आणि कुचुंबरसोबत सर्व करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.